आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. शेतकरी, ड्रग सारख्या प्रश्नावरून विरोधकांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल. दादांच्या विमान अपघातावरूनही शंका उपस्थित. लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाहीत. फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होईल. एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य. फडणवीसांकडून स्पष्ट. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. काही शंका असल्यास डीजीसीएला पत्र लिहा. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका. फडणवीसांचं आवाहन. मवियाच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचाच बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा. हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं. अधिवेशनासारखी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी. सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदाराची सही. ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का या प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट्स. मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे सेना आणि मनसेत वाद झाल्याची चर्चा. सोलापूरच्या माळशिरसमध्ये विवाहितेची आत्महत्या. कौटुंबिक त्रासातून आत्महत्या केल्याचा पायल रणदिवेच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पायलच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांना अटक. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अलर्ट जारी. हिंगोली, भंडारा, गोंदियासह अनेक भागातील अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या रब्बी पिकांना धोका. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत. मागील काही दिवसांपासून धुरक्याचं प्रमाण वाढल्याने शहरातील कमाल तापमानात वाढ. रहिवासी आणि व्यावसायिक संकुलं, नव्या प्रकल्पांची बांधकामं यांचा परिणाम. मुंबईतील सरकारी रुग्णालयांच्या शवगृहात 107 बेवारस मृतदेह पडून. अपघातग्रस्त रस्त्यांवर आयुष्य कंठलेले भिक्षेकरी. विस्मरणात गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश. त्वरित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अंत्यसंस्कार करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना.